हाय नमस्कार मंडळी. मी आले आपल्या उडदाच्या रानात. तुम्हाला दाखवते आता. बघा आपल्या उडदाला किती शेंगा आल्यात. हे बघा किती शेंगा लागल्यात उडदाला. पण खर्च तेवढाच आलाय बरं का. शेंगा एवढ्या लागल्यात म्हणल्यावर बघा खर्च किती आला असेल. हे बघा कटिंग झाल्यात, खाण्यासारखे झाल्यात. आणि हे तुरीच्या रांगी दिसत असतील बघा तुम्हाला. तूर पण केली यात. आणि इकडचा ऊस, हा ऊसाचा प्लॉट आहे इकडचा. आणि इकडचा उडदाचा प्लॉट आहे आपला. अजून फुलं पण आहे ती कुठं कुठं. तर बघा आता उडदाला पण शेंगा चांगल्या आल्यात आणि ऊस पण चांगला आहे. पण खर्च लय झाला मित्रांनो. काय करायचं, सगळं उधारच आणायला लागते. औषधं खतं सगळं उधारच आणायचं. आणि नंतर आपल्या पिकाचे पैसे आले का नाही मालाचे, आणि मग ती उधारी भागवायची. असं चालतंय शेतकऱ्याचं रुटीन. आणि शेतकरी हे सगळं काय स्वतःसाठी नाही ती करत का. त्यांना गाडी नाही घ्यायची किंवा कुठला बंगला नाही बांधायचा किंवा कुठं फ्लॅट नाही घ्यायचा. तर ते सर्वांना 2 वेळचं जेवण भेटावं यासाठी शेतकरी धडपडतो. आणि आम्हाला काही आज रविवार, आज शनिवार, आज काय सुट्टी, आज काय हाफ डे असं काय नसतंय आमच्यात. येईल तो दिवस सारखाच असतोय. दिवस उगवला म्हणलं की चालले निघाले रानात. दिवस उगवला म्हणलं की निघाले रानात. असं डेली रुटीन असते बघा शेतकऱ्यांचं. आणि आता डुकरांचा पण त्रास व्हायला लागलाय. लई दमवायला लागली ती डुकरं. येऊन नुसती नासाडी करते. तुमच्या तिकडं आहे ती का डुकरं? मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे आपल्या रानात का नाही चिंचेचं मोठं झाड आहे. तर याच्या खाली काहीच येत नाही बघा कसं झालंय उडीद. हे बघा काहीच लागलेलं नाही. एवढी जागा रिकामी पडते. एवढी दिसत असेल तुम्हाला. आणि हे बघा चिंचेचं खोड, एवढं मोठं खोड आहे. तर झाड किती मोठं असेल. नाही मी जवळ जास्त जात, कारण की